न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। कळवण नगर पंचायतीच्या नूतन इमारतीचे शुक्रवारी लोकार्पण। उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मान्यवरांची उपस्थिती। कळवण शहराची पालक संस्था असलेल्या कळवण नगर पंचायतीच्या अद्ययावत सुसज्ज नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते शुक्रवार दिनांक 2 जुलै रोजी संपन्न होत असल्याची माहिती कळवणचे नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार यांनी दिली आहे। कळवण नगर पंचायत कार्यालयातून उद्घाटन 2 नागरिक होणार आहे, तरी सगळं कळवण शहरातील तालुक्यातील नागरिकांनी हजर राहावं ही मी नगराध्यक्ष या नात्याने विनंती करतो। ग्रामपालिकेतून नगरपंचायतीमध्ये रूपांतरित झालेल्या कळवण नगर पंचायतीची अद्ययावत प्रशासकीय इमारत गांधी चौकात साकारली असून या इमारतीचे काम पूर्ण होत आले आहे। ही वास्तू अद्ययावत व सर्व सोयीयुक्त असून या कॉर्पोरेट लुक असलेल्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार असणार आहेत। कार्यक्रमास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व मान्यवर उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार यांनी केले आहे। दरम्यान कॉर्पोरेट लुक असलेल्या नगरपंचायतीच्या नूतन इमारतीचे वैशिष्ट्ये काय आहेत याबद्दल मुख्याधिकारी नागेश येवले यांनी माहिती दिली। ही वास्तू शहरात अतिशय विलोभनीय आणि प्रशस्त अशी नगरपंचायतीची इमारत तयार झाली आहे। याचे वैशिष्ट्य म्हणजे ही दिव्यांग बांधवांसाठी आणि वयोवृद्धांसाठी अतिशय अनुकूल अशी इमारत आहे। यामध्ये उद्वाहकाचा योजना केलेली आहे, तसेच प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र दालने आहेत, तसेच लोकांसाठी तळमजल्यावरती नागरी सुविधा केंद्र आहे, तसेच ग्रेनाइटचा जास्तीत जास्त वापर करून जास्तीत जास्त पर्यावरणपूरक कशा पद्धतीने करता येईल असा प्रयत्न करण्यात आलेला आहे। प्रतिनिधी धनंजय बोरसे, कळवण, नाशिक।